नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या हवामान अंदाजाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जाणून घेऊया आपण हवामान अंदाज. मागच्या 24 तासात पुणे, कोकण व मुंबईच्या काही भागांमध्ये तापमानात किंचित घट पाहायला मिळाली, मात्र उष्णता कायम आहे हे दिसत आहे. विदर्भ व मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचं दृश्य हवामान पाहायला मिळालं आहे. पुढील 24 तासांमध्ये मराठवाडा व विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र पावसासाठी पोषक वातावरण होताना दिसत आहे. विदर्भातील होळकर इतक्यात थांबणार नाही. यवतमाळ, वर्धा इथं उष्णतेचा आज ऑरेंज अलर्ट जारी केला. नागपुरातही उष्णतेची लाट अपेक्षित असून येलो अलर्ट हा देण्यात आला. तर मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि इथंच अशी स्थिती असणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यामध्ये वादळी पावसासाठी हजेरी लावण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा वेग कमी होणं अपेक्षित असून समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे आता स्थिर होतील, ज्यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी असेल. त्यातच पश्चिमेकडून वाहणारे मान्सूनचे वारेही काही दिवसात सक्रिय होणार असून त्यामुळे तापमान आपल्याला कमी नोंदवलं जाणार आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतरनं आता तो 26-27 मे दरम्यान केरळात दाखल होऊ शकतो. पुढं 23 मे पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात तो मुंबईमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तेव्हा अशाच वेळापत्रकानुसार मान्सून प्रवास करतो का हे पाहणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.